गुढीपाडवा, होळी किंवा कोणताही सण असो, पुरणपोळीशिवाय अपूर्णच आहे। आज आपण अगदी मऊ लुसलुशीत अशी परफेक्ट पुरणपोळी बनवणार आहोत। तर या पुरणपोळीसाठी आपण कसे पीठ मळणार आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये दाखवणार आहे, जेणेकरून कोणी जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असेल तर पहिल्याच प्रयत्नात त्यांची पुरणपोळी ही छान बनून तयार होईल। इथे मी 2 वाट्या एवढी हरभरा डाळ घेतलेली आहे। डाळीला मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। या वाटीने मी 2 वाट्याचं माप घेतलेलं आहे। त्यानंतर मी ही डाळ कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। डाळ मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बोटा एवढं पाणी वरती राहील एवढं बघायचं। त्यानंतर मी 1 चमचा इथे साजूक तूप घातलेलं आहे, जेणेकरून आपलं हे डाळीचं पाणी ओतू जाणार नाही। झाकण ठेवून आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर मी इथे तुम्हाला दाखवते आहे की आपण पुरणपोळीसाठी कसं पीठ मळणार आहोत। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पाव चमचा